गुड मॉर्निंग. चाललोय मी जिमला. 3 दिवसानंतर फायनली सूर्यदेवांना यायला चान्स भेटलाय. आता आपले पाऊस महोदय लय डेंजर पडत होते. एक आलो जिमला जाऊन. आलो जिममध्ये. आज करतोय चेस्ट ट्रायसेप्सचा वर्कआउट. आलो वर्कआउट करून. 3 hours later. झालंय चेस्ट ट्रायसेप्सचा वर्कआउट. आणि हा आहे माझा ट्रायसेप. ही आहे ट्रायसेपची कंडिशन. कधी वाटणार बॉडी मित्रांनो. हा जातो आता घरी. झालं आवरून वगैरे. आता चाललोय. आजपासून एक काम चालू केलंय. तुम्हाला जे बोललो होतो शॉर्ट फिल्म टाकणार आहे त्याचं शूट आजपासून चालू करतोय. सो जसा मला सपोर्ट करताय तसाच सपोर्ट करत राहा. जास्त करा. तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे. करूया शूट स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. 3 hours later. गुड इव्हनिंग. दिवसभर फिल्मचा शूट करत होतो त्यामुळे अजिबात दुसरं काय करायला भेटलं नाही. भाई वाटतं तेवढं सोपं नाही आहे. प्लीज सपोर्ट करा. जे कोण शॉर्ट फिल्म वगैरे बनवतात युट्यूबवर तुमच्यासाठी टाकतात. खूप मेहनत आहे भाई. खरंच खूप मेहनत आहे. मी आज स्वतः करतोय त्यामुळे मला समजतंय की काय आहे, किती कष्ट आहेत, किती काय त्याच्या मागं फ्रस्ट्रेशन आहे, किती हेक्टिक आहे, किती हेडेक आहे. म्हणजे किती माणूस फ्रस्ट्रेट होतो, किती चिडचिड होते माणसाची. भाई प्लीज सपोर्ट करत जा आणि मला पण सपोर्ट करा. सगळ्या युट्यूबर्सला करा. खरंच खूप मेहनत आहे याच्या मागे. तुम्हाला वाटतं ते एक तासाचे व्हिडिओ टाकतात आणि लगेच का नाही टाकत. 4 5 महिन्यानंतर व्हिडिओ येतात. भाई खरंच स्ट्रगल आहे त्याच्या मागे. तेवढा टाइम लागतोच. सो आता चाललोय मी घरी. त्याच्या आधी एक शॉर्ट स्टोरी सांगावी म्हणलं तुम्हाला. ती सांगतो आजची. स्टोरीचं नाव आहे द विक्ट्री. अर्जुन नावाचा एक मुलगा आहे. तो प्री मॅच्युअर बेबी आहे. म्हणजे 7 months मध्येच झालेला आहे तो. सो प्री मॅच्युअर असल्यामुळे त्याला खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत बॉडी रिलेटेड वगैरे. आणि त्याच्या डॉक्टरने सांगितलं की ब्रेन तेवढा डेव्हलप झालेला नाहीये जेवढा बाकी नॉर्मल लोकांचा होतो, नॉर्मल बेबीचा होतो, जे 9 months मध्ये येतात त्यांचा. तेवढा अर्जुनचा ब्रेन डेव्हलप झालेला नाहीये. त्यामुळे तो स्टार्टिंग पासूनच एकदम त्याच्या लाईफ एकदम कॉम्प्लिकेटेड आहे, फ्रस्ट्रेटेड आहे. स्टील अर्जुन गिव्ह अप करत नाही. ठीक आहे. जसा जसा तो मोठा होतो त्याला जिम्नॅस्टिक मध्ये जायचं असतं, ऑलिम्पिक्स मध्ये. ठीक आहे. आणि त्याला आपल्याला मेडल आणायचं इंडियासाठी. हे एक स्वप्न असतं. त्यासाठी तो बाहेर जातो. म्हणजे तो कानपूरला राहत असतो ऍक्च्युली. आणि कानपूरमध्ये जास्त फॅसिलिटीज नसल्यामुळे त्याला सारखं अपडाऊन पुणे मुंबई करायला लागायचं सारखं अर्जुनला. तर एक दिवस ट्रेनने ट्रॅव्हल करता करता अचानक तो पडतो आणि त्याचा एक पाय जातो. म्हणजे ट्रेनमध्ये ऍक्सिडेंटमध्ये. सो आफ्टर फ्यू मंथ्स तो घरी येतो ट्रीटमेंट घेऊन वगैरे थोडीफार. पण डॉक्टर त्याला बोलतात की आता अवघड आहे. म्हणजे नाही का, आता ऑब्विस आहे जिम्नॅस्टिक मध्ये जायचंय म्हणलं बॉडी नीट तर पाहिजे ना सगळी. त्यावेळेस माणूस काहीतरी करेल ना रिॲक्ट. तर अर्जुन एकदम फ्रस्ट्रेटेड झालेला आहे. पूर्ण गिव्ह अप केलंय त्यांनी लाईफ. तो ना कोणाशी बोलतोय, ना कोणाला भेटतोय, ना कोणाला स्वतःच्या रूम मध्ये येतोय. त्यांनी त्याच्या रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलंय. 4 वॉल्स मध्येच तो राहत असतो. आणि त्याची आई पण येते, त्याला जेवण देऊन जाते. आणि त्याच्या आई त्याच्यासोबत नजर पण मिळवत नाहीये. कारण त्याच्या आईला दिसेल तर त्याला अर्जुनला दिसेल की आपली आई रडतीये. ह्याच्यामुळे अर्जुन डिप्रेस होईल. त्यामुळे त्याची आई त्याच्याशी नजर पण न मिळवता निघून जाते त्याला जेवण देऊन. आणि हळूहळू अर्जुनला कळायला लागलं की आपण बर्डन झालोय घरच्यांवर. आणि त्या गोष्टीमुळे, ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे त्याच्या वडिलांनी ड्रिंकिंग म्हणजे दारू प्यायला चालू केलंय. आणि अर्जुनला एक मोठी बहीण आहे. तर एक दिवस अर्जुन इतका फ्रस्ट्रेटेड होतो आणि त्याला असं वाटतं की स्वतःची लाईफ संपवावी. तो त्याची जी वॉकर असतं, म्हणजे ज्याच्यावर ठेवून तो थोडंफार इकडे तिकडे वॉक करत असतो, ट्राय करत असतो. म्हणजे तो ते वॉकर फेकून देतो भिंतीवर. आणि त्याचा आवाज ऐकून त्याची बहीण रूम मध्ये येते आणि त्याला बोलते. तो रडत असतो, त्याला समजावते आणि ती एकदम नाजूक आवाजात बोलते. तिचा पण आवाज निघत नाहीये. एकदम श्वास तिचा पण मोठा फुललेला आहे. आणि त्याच्यामध्ये ती स्वतःला कंट्रोल करते आणि त्याला समजावते की तू स्टील माझा हिरो आहेस. तू जिम्नॅस्टिक मध्ये नाही गेला तरी पण तू ऑलरेडी माझा हिरो आहेस. आणि तू पळाला नाहीस ना तरी मी तुझ्यासाठी पळेल. आणि अर्जुन त्याच्या बहिणीला विचारतो की का मीच का, लाईफ माझ्यासोबतच इतकी अनफेअर काय आणि मलाच का चूज केलं लाईफने परत ऍक्सिडेंटसाठी. जर मी ऑलरेडी अनस्टेबल आहे, ऑलरेडी माझ्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, तरी इतके सगळे प्रॉब्लेम्स असताना पण अजून प्रॉब्लेम्स माझ्या लाईफमध्ये का. तर त्याची बहीण स्माइल करून त्याला सांगते की काही पण असू दे, मी ऑलवेज तुझ्या सोबत आहे. तू स्टार्ट कर, लाईफ ऑपअप टर्न घेईल.
आणि हे ऐकून अर्जुनच्या स्टेप 1 एक सीड बिल्ड होते, म्हणजे एक बी तयार होते त्याच्या डोक्यात, एक उमेद, एक होप तयार होते. आणि हळूहळू अर्जुन चालायला स्टार्ट करतो वॉकरच्या हेल्प घेऊन. नंतर हळूहळू तो एक्सरसाइज करायला स्टार्ट करतो. नंतर हळूहळू तो वॉक करायला जायला लागतो गार्डनमध्ये, घराच्या बाहेर पडतो, वॉक करायला जातो गार्डनमध्ये. पण गार्डनमध्ये विचित्र लोक असतात खूप, त्याच्याकडे खूप विचित्र नजरेने बघत असतात. आणि अर्जुनला ते अजून एक खूप ब्रुटल वाटत असतं, एक लाईफ त्याची खूप ब्रुटल वाटत चाललेली असते दिवसेंदिवस. खूप हार्ड स्ट्रगल असतं, खूप फॉल्स असतात, खूप वेळा तो पडतो, खूप पेन असतं. पण गार्डन मधले एक आजोबा त्याला बोलून त्याला सांगतात की लाईफने तुझे लेग्स घेतलेत, पण तू स्वतःचे पंख तयार कर, आणि ही दुनिया अशीच आहे, दुनियाकडे लक्ष नको देऊ. आणि हे वाक्य अर्जुनसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट ठरतं, त्या आजोबाने दिलेलं सजेशन. आणि तो अजून एक स्टेप पुढे घेतो आणि स्वतःला स्ट्रॉंग बिल्ड करतो, एक्सरसाइज करतो, सगळं चालू करतो हळूहळू. आणि अर्जुनची जरी बॉडी वीक असली तरी तो आता स्पिरिट वाईज एकदम डेव्हलप झालेला असतो, एकदम स्ट्रॉंग बिल्ड झालेला असतो. आणि मग तो एक म्हणजे एक हँडिकॅप ऍथलेटिक्स कॅम्पमध्ये भाग घेतो, तिथे ट्रेनिंग घेतो वर्षभर. वर्षानंतर तो कॉम्पीट करतो ऑलिम्पिकसाठी आणि त्याच्याकडे मेडल असतं, तो इंडियासाठी मेडल घेऊन येतो. आणि ती मोमेंट, त्यावेळेस त्याला 2च गोष्टी आठवतात, त्यांनी बहिणीशी जे केलेलं कॉन्व्हर्सेशन आणि आजोबांनी दिलेलं सजेशन. त्याच्यानंतर तो डिसाईड करतो की मला थांबायचं नाहीये. तो एक मोटिवेशनल स्पीकर बनतो त्यानंतर. आणि स्पीच मध्ये बोलता बोलता अर्जुन त्याच्या गळ्यातलं मेडल दाखवतो आणि सांगतो, ऍक्सिडेंटमध्ये माझी बॉडी मोडली, पण मी माझं स्पिरिट डेव्हलप केला. माझा पाय गेला ऍक्सिडेंटमध्ये, पण मला माझ्या लाईफचं पर्पज भेटलं. लाईफ तुमच्यासाठी फेअर होईल कधी याचा वेट नका करत बसू. जशी आहे ती लाईफ तुमच्या वेने घडवा, तिला बनवा. आणि हे बघता बघता एक क्राऊड मधला, हे ऐकता ऐकता क्राऊड मधला व्हीलचेअर मधला मुलगा अर्जुनकडे एक वेगळ्या नजरेने बघत असतो. आणि त्याच्या डोळ्यात एक स्पार्क असतो, एक शाईन असते त्या व्हीलचेअरवर क्राऊडमध्ये बसलेल्या मुलाच्या डोळ्यात. आणि हे बघून अर्जुनला समजतं की अर्जुनचं पेन आज खूप लोकांसाठी एक होप बनली आहे. आणि लास्टला अर्जुन बोलतो स्पीचमध्ये, लाईफ इज ऑल अबाउट पेन, स्ट्रगल, ऍक्सेप्टन्स, विक्ट्री आणि इन्स्पिरेशन. एवढं बोलून तो त्याचा स्पीच संपवतो आणि निघून जातो. फुल क्राऊड एकदम त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. आणि अर्जुनला एवढं समजलेलं असतं की आजचं आपलं स्पीच ऍटलिस्ट तिथे बसलेल्या 100 लोकांमधल्या 100 जे हँडिकॅप पर्सन बसलेत, म्हणजे मुलं बसलेत, त्याच्यातले ऍटलिस्ट 10 लोकांची तरी लाईफ चेंज करणार. कशी वाटली स्टोरी सांगा कमेंट करून. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.